श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत दररोज कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होते आणि आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देत असतात. ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने पितृपक्षात कुत्र्याची करायची आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमो नक्की लिहा. पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे. असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत. पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला सूर्यदेवाला अर्घ हा अर्पण करायचा आहे. आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आणि सूर्याला अर्घ देताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत करत जल हे अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते. तसेच आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये हांडा, कळशी जे पण आपण पाणी भरतो ते कधीही रिकामे ठेवायचं नाही, ते भरून ठेवायचं असतं. कारण जिथे आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि जर आपण पितृपक्षामध्ये तिथे पाणी भरून ठेवलं तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात.
आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये कुत्र्याला आवर्जून ही वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहेत, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत. कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र अवतार आहेत. हा आहे चातुर्मास आणि चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर आपण कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होणार आहेत आणि जर आपल्यावर कालभैरव प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, दुःख आहेत ते दूर होणारच आहेत, पण अकाल मृत्यूचं भयसुद्धा टळून जाईल. कुत्रा हा केतू ग्रहाशी संबंधित असतो आणि शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात. म्हणूनच कुत्र्याची ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोक जे आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा हा पाळत असतात, त्याची सेवा करतात. ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही, तसेच वास्तुदोष आणि ग्रहदोषसुद्धा होत नाही. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा आणि गाईच्या रूपामध्ये असतात. त्यांनी ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि काय दान हे करत आहेत. म्हणूनच आपल्याला आवर्जून कुत्र्याची ही सेवा जी आहे ती करायची. आपल्याला काय करायचं, एक ताजी पोळी जी आहे ती कुत्र्याकरता तयार करायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही मुक्या प्राण्यांना तुम्हाला शिळं अन्न हे द्यायचं नाही आहे आणि विशेषतः पितृपक्षामध्ये तर अजिबातच द्यायचं नाही आहे. जर तुमच्याकडनं कळत नकळत शिळं अन्न दिलं तर उलट तुम्हाला दोष हे लागत असतं. तर आपल्याला एक ताजी पोळी जी आहे ती कुत्र्याकरता तयार करायची. जेव्हा ही पोळी तयार करणार असेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. आणि त्याचबरोबर ह्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आपल्याला कुत्र्याजवळ. जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच तुम्हाला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची. आता कोणत्या कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर ज्या पण रंगाचा कुत्रा भेटला असेल त्या कुत्र्याला तुम्हाला ही पोळी खायला द्यायची. पोळी खायला देताना तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करत करत ही पोळी जी आहे ती कुत्र्याला खायला द्यायची आहे. पितृपक्षामध्ये जर तुम्ही कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष तर नष्ट होतच होतं, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. आता पितृपक्ष सुरू झालेलाच आहे तर तुम्ही ह्या पितृपक्षाच्या 15 दिवस दररोज ही सेवा करू शकतात. आता काही कारणास्तव तुम्हाला दररोज ही सेवा करणं शक्य झालं नाही तर किमान एकदा तरी ह्या पितृपक्षामध्ये आवर्जून ही कुत्र्याची तुम्हाला सेवा ही करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.